धुळे शहरामध्ये लगतच्या परिसरामध्ये जे मुरुम डबरचं आणि इतर यांचं जे वाळू उत्खनन करून गौण खनिजांचं जे उत्खनन सुरू आहे त्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही प्रांताधिकाऱ्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे। रात्रीच्या वेळेला शेकडो आयवा या धुळ्याच्या महामार्गावरती फिरत आहेत। त्यांचा संबंधित यंत्रणेने पाठलाग केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांवरती आयवा घालण्याचे प्रकार या ठिकाणी वाढत आहेत। अधिकारी कारवाईला गेला किंवा संदर्भातील कोणी जर तक्रार जर केली त्या तक्रारी त्या ठिकाणी आणून पाडण्यात येत आहेत। अत्यंत बेजबाबदारपणे या ठिकाणी प्रशासनाला चेकमेट देण्याचं काम हे वाळू माफिया या ठिकाणी करतायत। त्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही प्रांताधिकाऱ्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे या वाळू माफियांवरती वर्षानुवर्ष आतापर्यंत कारवाई झालेली नाही आहे। या वाळू माफियांचं कुठं उत्खनन सुरू आहे, यांचे आयवाचे नंबर, तसेच यांनी कुठं उत्खनन करून ठेवलेलं आहे, मुरुम कोणत्या धुळे शहरामध्ये कोणत्या बांधकामांना यांनी पुरवलेलं आहे, तसेच यांचा मुरुम कोणत्या कामांवरती बाहेर गेलेला आहे, त्याचे सगळे डिटेल्स या ठिकाणी आम्ही प्रांताधिकाऱ्यांना सोपवलेले आहेत। आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आज प्रांताधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर, त्यानंतर वन विभाग आणि या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत आम्ही आंदोलन नेणार आहोत। कारण की या ठिकाणी वाल्मिक कराडसारखे लोक या धुळे जिल्ह्यामध्ये या वाळू उत्खननाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। आणि प्रांताधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी महसूल यंत्रणेमधले तहसीलदार असतील, काही सर्कल आहेत, काही तलाठी आहेत, यांचे देखील हात याच्यामध्ये बरबटलेले आहेत। आणि ते बरबटलेले प्रताप देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी उघड करणार आहोत। आणि जिल्हाधिकारी यांना शिरपूरला जे प्रकार चालू आहेत, शिरपूरच्या वाळू ठेक्यांवरती जे प्रकार चालू आहेत, तिथल्या प्रांताधिकाऱ्यांच्या देखील जीवाला त्या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे। त्याच्या संदर्भामध्ये देखील अवगत करणार आहोत। 8 दिवसामध्ये जर प्रांताधिकाऱ्यांनी या वाळू उत्खननाच्या ठेकेदारांवरती कारवाई नाही केली, या ठिकाणी प्रांताधिकारी कार्यालय धुळ्याच्या बाहेर आम्ही तंबू टाकून या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व यंत्रणेला, भ्रष्टाचारी यंत्रणेला त्या ठिकाणी आम्ही उघडं पाडणार आहोत।